पुण्यात स्वप्नील कुसाळे पोहोचलेला आपण थेट जाऊया। ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे हा पुण्यात पोहोचलेला आहे। तर ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर स्वप्नील आता पुण्यात दाखल झाले। कोल्हापूरच्या पठ्ठ्याने पॅरिस ऑलिम्पिक गाजवलं आणि त्यानंतर आज स्वप्नील हा पुण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या मातीत स्वप्नील पोहोचलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। खरं तर पुण्यातील ही दृश्य आहेत ज्यामध्ये स्वप्नीलचं स्वागत करण्यासाठी म्हणून नागरिक उत्सुक आहेत आणि त्यामुळे मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। हातामध्ये काहीसे फलक काहीसे बॅनर घेऊन नागरिक पोहोचलेले आहेत। स्वप्नील कुसाळे हा पुण्यात पोहोचला आणि त्याच्या स्वागतासाठी पुण्यात मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते। स्वप्नीलचं स्वागत करण्यासाठी म्हणून नागरिक उत्सुक आहेत। महाराष्ट्रातील नागरिक पुण्यातील नागरिक उत्सुक आहेत आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर स्वप्नील हा महाराष्ट्राच्या मातीत दाखल झाले। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। एकीकडे स्वप्नीलने पदक जिंकलं तेव्हाची दृश्य आणि त्यानंतर स्वप्नील आता महाराष्ट्राच्या मातीत जेव्हा दाखल झालाय तेव्हाची दृश्य। कशा प्रकारे पुणेकरांमध्ये उत्साह आहे, कशा प्रकारे महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये उत्साह आहे हे आपण पाहतोय या दृश्यांमधून। स्वप्नील कुसाळे हा पुण्यात पोहोचलेला आहे आणि पुण्यात पोहोचल्यानंतर तो आता दगडूशेठ मंदिरामध्ये जाऊन गणरायाचं दर्शन सुद्धा घेणार आहे। आताची ही दृश्य पाहतोय आपण। तो पुण्यात पोहोचलेला आहे, तो गाडीत बसलेला आहे आणि तो दगडूशेठ मंदिराकडे रवाना होईल। तिथे जाऊन तो दर्शन घेईल। पुण्यातील स्वप्नील हा पुण्यात पोहोचलेला आहे। खरं तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर स्वप्नील हा भारतात परतलेला आहे, महाराष्ट्राच्या मातीत परतलेला आहे। त्याचं स्वागत सुद्धा करण्यात आले। अगदी गळ्यात हार घालून स्वप्नीलचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि स्वप्नील आता पुण्यात पोहोचल्यानंतर स्वप्नील कसं वाटतंय पुण्यात पोहोचलायस, काय प्रतिक्रिया? स्वप्नील आपण आता प्लीज हे दृश्य आपण पाहतोय पुण्यामधील। स्वप्नील पुण्यात पोहोचल्यानंतर ज्याप्रमाणे नागरिकांची गर्दी झाली आहे तशीच माध्यमांची सुद्धा गर्दी स्वप्नीलला पाहण्यासाठी, स्वप्नीलचं कौतुक करण्यासाठी, स्वप्नीलची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी निघाली। स्वप्नील आता दगडूशेठ मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घेईल। खरं तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर स्वप्नील हा महाराष्ट्राच्या मातीत परतला आणि त्यामुळे सर्वच नागरिकांना स्वप्नीलचे कौतुक करण्यासाठी, स्वप्नीलला पाहण्यासाठी औत्सुक्य लागलेलं आहे आणि त्यामुळे ही गर्दी आपण पाहतोय। तर ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वप्नीलचं स्वागत हे पुण्यामध्ये करण्यात आलं। हे दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी स्वप्नीलनं पदक जिंकलं होतं तेव्हाची ही दृश्य आणि त्यानंतर स्वप्नील आज महाराष्ट्रात परतलाय, अर्थात तो पुण्यात आलाय। तो दगडूशेठ मंदिरामध्ये जाऊन गणरायाचं दर्शन देखील घेणार आहे। खरं तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवणारा स्वप्नील कुसाळे हा आज पुण्यात पोहोचला।